हा एक युरेशियन भूपट्ट आहे, अशा प्रकारचा युरेशियन भूपट्ट, युरेशियन भूपट्ट, युरेशियन भूपट्ट. आणि त्यानंतर इथे बघा इंडियन प्लेट्स होती, इंडियन प्लेट. हे आहे भारतीय भूपट्ट अशा प्रकारचे. आणि या दरम्यान एक समुद्र होता, त्या समुद्राचं नाव लक्षात ठेवायचं. त्याचं नाव आहे बघा, त्या समुद्राचं नाव, ह्या समुद्राचं जर नाव पाहिलं आपण तर या समुद्राचं नाव होतं टेथिस समुद्र, टेथिस समुद्र, टेथिस समुद्र. ठीक आहे. मग ही जी युरेशियन भूपट्ट आहे आणि ही भारतीय प्लेट आहे, भारतीय भूपट्ट, या दोघांची टक्कर झाली. या दोघांची टक्कर झाल्यानंतर ठीक आहे, इथे जो काही गाळ साचला होता त्या गाळाचं वलीकरण झालं. अशा प्रकारचं वलीकरण होऊन हिमालय पर्वताची आपल्याला निर्मिती दिसते. ठीक आहे. हे कोण सांगितलं तर बघा, याच्या आधी आपण काय म्हणतो आपण त्याला प्लेट टेक्टोनिक थेरी आपण ऐकतो, प्लेट टेक्टोनिक थेरी, प्लेट टेक्टोनिक थेरी. ठीक आहे. आणि कॉन्टिनेंटल ड्रिफ्ट थेरी, कॉन्टिनेंटल ड्रिफ्ट थेरी, त्याला भूखंड वहन सिद्धांत म्हणतात, कॉन्टिनेंटल ड्रिफ्ट थेरी. ठीक आहे. हे कोण सांगितली होती तर अल्फ्रेड वेगनर, जर्मन जिओलॉजिस्ट होते. बरोबर. यांनी ही सिद्धांत दिलेला आहे की याच्या आधी जर आपण बघा, याच्या आधी तो भाग असा आहे की याच्या आधी जर पाहिलो तर सगळे जे लँड मासेस होते, लँड मासेस, हे लँड मास हे सगळे एकच होते. बरोबर आहे. नंतर आपण काय म्हणतो तर कॉन्टिनेंटल ड्रिफ्ट थेरीच्या नुसार बरोबर आहे, पृथ्वीचं जे काही गुरुत्वाकर्षणामुळे याचे तुकडे पडले आणि नवीन खंड आपल्याला दिसतात. म्हणजे एकच महाखंड होता ज्याला पॅन्जिया महाखंड असं म्हणतात. बरोबर आहे. पॅन्जिया महाखंड लक्षात घ्या. पॅन्जिया नावाचा महाखंड होता ज्याला आपण सुपर कॉन्टिनेंट होता, एकच खंड होता. ठीक आहे. आणि जे समुद्र होतं की जे महासागर होतं त्याला नाव दिलं होतं पॅन्थालासा नावाचं, पॅन्थालासा नावाचा महासागर होता. ठीक आहे. नंतर मग पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणामुळे आणि सूर्याच्या उष्णतेमुळे याचे तुकडे पडले. बरोबर आहे. आणि हा सिद्धांत समजून सांगितलेला आहे आपल्याला अल्फ्रेड वेगनर यांनी, अल्फ्रेड वेगनर या जर्मन जिओलॉजिस्टनी. ठीक आहे. हा सिद्धांत मांडला आणि बऱ्यापैकी जगामध्ये या सिद्धांताला मान्यता दिल्या जाते. बरोबर आहे. क्लिअर. मग काय म्हणतो आपण, हिमालय पर्वताची निर्मिती कशामुळे तर युरेशियन भूपट्ट. बरोबर आहे. हा युरेशियन भूपट्ट इकडे दक्षिणेकडे सरकत गेला आणि भारतीय भूपट्ट हे उत्तरेकडे सरकत जाऊन बरोबर या दोघांची टक्कर झाल्यामुळे इथे जो काही गाळ साचला होता त्या गाळाचं वलीकरण झालं आणि हिमालय पर्वताची निर्मिती झालेली दिसते आपल्याला. बरोबर आहे.